बरोबर आहे ना, असा उल्लेख केला. जो मुलगा आपल्या वडिलांचे फाटके कपडे घालून काही शिकू शकत नाही, जी मुलगी आपल्या आईच्या हाताचे चटके बघून काही शिकू शकत नाही, आणि जे सेवक सेविका बाबा जुमदेवजीचे त्याग बघून काही शिकू शकत नाही, त्यांना माझ्यासारखा साधा सेवक काही शिकवू शकत नाही. बाबांनी म्हटलं आहे की मी 40 वर्ष सेवकांना शिकवलं. बाबांनी म्हटलं मी 40 वर्ष सेवकांना शिकवलं, पण मी शिकवू शकलो नाही. कारण जेव्हापर्यंत दुःख असतात तेव्हा मी जुमदेवजी माझा बाप, आणि दुःख दूर झाले का मग मी जुमदेवजीचा बाप. ही अशी प्रथा आतापर्यंत सुरू आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे, 1981 मध्ये आम्ही या मार्गामध्ये आलो. 1981 ला आमच्या पहिला त्यागाचा हवन कार्य पार पडला. इयत्ता 3री मध्ये होतो, आणि 4थ्या वर्गात असताना दमायजीला माहित आहे, आमच्या घराच्या मध्ये असा रस्ता आहे, आणि घराच्या त्या बाजूला एक लोहार समाजाचे बावणेजी आहेत, त्यांच्या इथं जागा होते, प्रशस्त आवार होता, आणि म्हणून तिथं बाबांचा दौरा नेहमी यायचा. जवळपास 8-9 वेळेस तिथं बाबांचा दौरा, प्रत्यक्ष मी लहान होतो त्यावेळेस आला. आणि 4थ्या वर्गात असताना बाबांचा दौरा आमच्या गावी माझ्या घराच्या समोर आला. पण आमचे जे गुरुजी होते शिकवणारे शाळेमध्ये, ते नेहमी सांगायचे की हे जे म्हणजे बाबा लोक येतात हे थोतांड असतात, हे खरे नसतात, आणि म्हणून मी त्यांच्यावर विश्वास करत नव्हतो. बाबांवर माझा विश्वास बसत नव्हता, हे सगळे खोटे असं मला वाटत होता. आणि म्हणून बाबांची चर्चा बैठक माझ्या घराच्या समोर सुरू आहे, आणि मी शाळेच्या ग्राउंडवर मुलांसोबत कबड्डी खेळण्यासाठी गेलो. कबड्डी खेळणं त्यावेळेस मध्ये जो ग्राउंड होतं किंवा जे रस्ते होते ते सिमेंट काँक्रीटचे नव्हते, सगळे वाळू धूळ माती यांचे ते रस्ते होते. आणि तो ग्राउंड सुद्धा तसाच होता. कबड्डी खेळत होतो, पूर्ण हातपाय पूर्ण शरीर धुळीनं मळलेलं होतं, मातीनं मळलेलं होतं. आणि कबड्डी खेळत असताना माझे वडील मला बोलवायला आले. अरे म्हणे तुला बाबा बोलवून राहिले. बाबा बोलवून राहिले म्हटल्यानंतर माझी सिट्टी पिट्टी गुल झाली, आणि घाबरलो. मी मागं पुढे पाहू लागलो, तर माझ्या वडिलांनी माझा हात धरला, आणि जिथं दौरा होता त्या ठिकाणी घेऊन गेले. माझा पूर्ण शरीर मातीनं भरलेला होता, आणि नाकातून शेंबूड निघत होता. आता अशा अवस्थेमध्ये बाबाच्या समोर नेला. बाबा कमी बोलत होते, आणि बाबांच्या समोर जे सोबत दिवाणी राहत होते मोतीरामजी हरडे, ते खूप जास्त बोलत होते, आणि एवढे प्रश्न करत होते की तुम्ही एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हते. मी त्यांच्या प्रश्न, तुझं नाव काय, तू आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो का, दररोज प्रार्थना विनंती करतो का, ते एकावर एक प्रश्न सुरू झाले, आणि मी एकाही प्रश्नाचं उत्तर देत नव्हतो. खाली बघत होतो, नाकातून शेमूर आणि डोळ्यातून अश्रू पडत होते, आणि जोराजोराने रडत होतो. बाबांना पाहून झालं नाही, आणि म्हणून बाबांनी ओढलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. त्याही अवस्थेमध्ये माझ्या आईला बोलावलं आणि शेमूर पुसून घेतला. ते बाबा, ते मी जेवढून पाहिलं, त्या बाबांचे विचार जेवढून अनुभवले. आता बाबांनी कार्य कोणते केले, बाबांचे कार्य कसे होते, हे इथं या ठिकाणी जे जुने सेवक आहेत आपल्या सगळ्यांना ओरडू सांगत आहेत की बाबा आम्ही असे अनुभव घेतले, तसे अनुभव घेतले, आणि तुम्ही ऐकत आहात. आता कोण काय घेतो याच्यातून, किती कोण चांगला घेतो आणि कोण वाईट घेतो, तो त्यांचा प्रश्न आहे. शिवनेरी किल्ल्यामध्ये आताच 19 तारखेला शिवाजीची जयंती झाली. त्या शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी 5 वर्षाचा होता, आणि 5 वर्षाचा असताना जिजाऊ त्या किल्ल्यामध्ये काही कामं करत होती, स्वच्छतेचे कामं करत होती. आणि त्यावेळेस शिवाजी काय करत होता, बाळ शिवाजी होता, छोटा होता, तो आईचे पदर ओढत होता, वारंवार पदर ओढत होता, आणि आईला काम करू देत नव्हता जिजाऊला. त्यावेळेस जिजाऊला काय वाटलं काय माहित नाही, त्या किल्ल्यावरती एक जगाचा नकाशा टांगला होता. जगाचा नकाशा टांगला होता, तो नकाशा तिने काढला. तो नकाशाचा होता, तर त्या काळामध्ये रस्ते नव्हते, युद्ध करण्यासाठी कोणत्या मार्गाने कसं जायचं, म्हणून तो जगाच्या नकाशा त्या किल्ल्यामध्ये टांगला होता भिंतीवरती. तो नकाशा काढला, आणि जिजाऊने तो नकाशा टराटरा फाडून टाकला, त्याचे तुकडे केले, आणि तुकडे केल्यानंतर त्या शिवबा समोर ठेवले. अरे म्हणे मी किल्ल्यातले काही कामं करत आहे, तोपर्यंत तू हा
नकाशा, जगाच्या नकाशा मला जोडून दाखव. बाळ शिवाजीनं ते घेतलं खेळता खेळता आणि त्याला जोडायला लागला. जिजाऊ वळली आणि काही कामं करायला लागली किल्ल्यातली. ती वळते ना वळते, तो शिवाजीनं तो नकाशा जोडला आणि आपल्या आईकडे गेला. मा साहेब माझ्या नकाशामध्ये मिनिटात जोडून झाला. मासाहेब त्या जिजाऊला खूप आश्चर्य झाला. म्हणे जेव्हा नकाशा, जगाचा एवढा मोठा नकाशा, चांगले चांगले मोठे मोठे माणसं जोडू शकत नाही, याला मिनिटाभरात जोडला. कसा काय जोडला? अरे म्हणे तू हा नकाशा एवढा मोठा जगाचा नकाशा तू एवढा लवकर कसा काय जोडला? शिवा काय म्हटला? अगं म्हणे अगदी सोपं आहे. या जगाच्या नकाशाच्या माग माणसाचा चित्र होता म्हणे. मी माणूस जुळत गेलो आणि जग आपोआप जुळत गेला म्हणे. काय म्हणे? मी माणूस जुळत गेलो आणि जग आपोआप जुळत गेला. महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्याला काय सांगितलं? माणसं जोडायचं काम सांगितलं आहे. आपण माझ्या अगोदर त्या दादांनी मार्गदर्शन केलं की आपण अनेक विभागामध्ये विभागले गेलेलो आहोत, अनेक संस्थांमध्ये विभागले गेलेलो आहोत. कोणामुळे विभागले गेलो? बाबामुळे. हे जे आमची विभागणी झाली, आमची वाटणी झाली, बाबांचा दोष आहे का याच्यामध्ये? कोणी एका मंडळाचा दोष आहे का याच्यामध्ये? आमचा दोष आहे. आम्ही पदासाठी, खुर्चीसाठी, पैशासाठी इकडे तिकडे झालो आणि त्यांच्या मागे धावणारे आम्ही मूर्ख आहोत. त्यांच्या मागे जे आम्ही धावत आहोत हे आम्ही मूर्ख आहोत. आमची मूर्खता, आमची चूक आमच्या लक्षात येत नाही. आम्ही त्याच्याकडे बोट दाखवत आहोत. दाखवतो आम्ही त्याच्याकडे बोट दाखवत आहोत. महानत्यागी बाबाजीनं जे कष्ट उपसले आहेत, जे कष्ट सोसले आहेत, त्या कष्टाची जाणीव काय आहे ते विसरलो आम्ही. आणि म्हणून आम्ही काय करतोय? एखाद्यानं आम्हाला मान सन्मान दिला, ज्यांनी संस्था उभारलेली आहेत, ज्यांनी संस्था उभारल्या ते सांगतात की आमचा मान सन्मान नाही झाला, माझा अपमान झाला. तुम्ही या मार्गात मान सन्मानासाठी आले होत्या? या मार्गामध्ये आपण मान सन्मानासाठी आलो नव्हतो. पण ते सांगतात की मी मंडळात गेलो तर मला मान सन्मान नाही भेटला, माझ्या असं बोलला म्हणून मी म्हणजे बाबांच्या कार्याला समोर वाढवण्यासाठी संस्था निर्माण केली. तुम्ही बाबांच्या कार्यासाठी संस्था निर्माण नाही केली, आपला मान सन्मान वाढवण्यासाठी संस्था निर्माण केली. आपल्यासाठी पैसा कमवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी, स्वतःच्या नावासाठी तुम्ही हे असे मंडळ निर्माण केली नाही. तर ज्याला जाणीव आहे त्याने बाबाचे शब्द काय होतं? मला एक कोणी प्रश्न करतात काही लोक की मला असा कुठे लिहिला आहे का की माझ्या नंतर मंडळ असं बाबांनी म्हटलं, असं कुठे लिहिलं आहे का? मला सेवकांना प्रश्न आहे की तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज आहे का की सूर्य किती आहे? सूर्य किती आहे हा प्रश्न विचारण्याचा आहे का? कारण का नाही आहे? सगळ्यांनाच माहित आहे सूर्य एक आहे. मग हा प्रश्न का विचारला जातो? त्यावेळेस मंडळ किती होते? ज्यावेळेस बाबा हयातीमध्ये होते त्यावेळेस मंडळ किती होते? किती होते? एक होता. मग बाबा का म्हणतील? कशाला शब्द देतील? प्रश्नच येत नाही. जो होता तो एकच होता. आम्ही जे विभागणी केलो, आम्ही जी वाटणी केलो आपल्या स्वार्थासाठी केलो. आम्ही मतलबी आहोत, आम्ही स्वार्थी आहोत. पण आम्ही आपल्या चुका झाकून ठेवतो आणि बाबाच्या कार्याला विसरतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही एक गोष्ट अशी आहे की जिथं गेलो तिथं आम्ही समाधानी आहोत. कारण 4 तत्व 3 शब्द 5 नियम हे सगळ्यांचे सारखे आहेत. सगळ्यांचे. या मार्गातला परमेश्वर ओपन आहे. अनेक वाल्यांनी सुद्धा तीर्थ बनवला, त्याला आराम लागलेला आहे. भंडाऱ्यामध्ये एक बाई आहे, ती नेहमी नववा हवनकारी असो, त्यागाचा हवनकारी, कोणताही कार्यक्रम असेल तिथं अनेकवाली बाई आहे, शेंडेबाई म्हणून, गीताबाई शेंडे. ती स्वयंपाक करायचं काम करतात आणि चर्चा, तिथं स्वयंपाक करता करता चर्चा बैठकीचे अनुभव विचार ती ऐकत असते. आणि काय झालं, तिच्या मुलीच्या लग्नाला 9 वर्ष झाले, तिला मुलं बाळ झाले नव्हते. गीताबाईच्या मुलीला तिनं चर्चा बैठक स्वयंपाक करता करता ऐकली, अनेकवाली बाई. आणि तिच्या मनात प्रश्न तयार झाला की हे मोठे मोठे अनुभव सांगतात, मग माझ्या मुलीला सुद्धा मुलगा होऊ शकते का? ती माझी मुलगी गरोदर राहू शकते का? स्वयंपाक करता करता तिनं त्या परमेश्वराला विनंती केली, योग मागितला. आणि सायंकाळी आपल्या मुलीला फोन केला काही दिवसानंतर, 8 दिवसानंतर. तर मुलीनं उत्तर दिलं, आई म्हणे मी गरोदर आहो. आता कसं आहे, सेवकांच्याच विनंतीला मान देते का परमेश्वर? नाही. अनेक वाल्याच्याही म्हणजे या मार्गातला जो परमेश्वर आहे तो ओपन आहे. आमची दैवी शक्ती आहे ती ओपन आहे. आम्ही समजू नाही शकून राहिलो. आम्हाला कोणी भटकवत आहे आम्ही तसे भटकून राहिलो. पण तो जर त्यानं जर आम्हाला फिरवलं ना चुट्टीला बांधून,
त्यावेळेस त्याची शक्ती काय आहे ती आमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने हा मार्ग मी माझ्यासाठी घेतलो, मी दुसऱ्यासाठी घेतलो नाही, मी तुमच्यासाठी घेतलो नाही, मी माझ्यासाठी घेतलो, मी माझ्या कल्याणासाठी घेतलो. या चौथा तत्व काय आपला? दुःख दारी दूर करते हुए उद्धार. उद्धार म्हणजे काय आहे? मोक्ष प्राप्ती. मग मोक्ष प्राप्ती कशी मिळेल? 184 योनी कोटीमध्ये आपली आत्मा भटकणार नाही म्हणजे आपल्या आत्मा भटकेल का? मग तुमचा उद्धार कशाने होईल? या मार्गाच्या नियमानुसारच होईल, बाबांनी सांगितलेल्या विचाराने होईल. आणि म्हणून बघा, बँकेमध्ये तुम्हाला वाटते की बँकेमध्ये तुमचा जर चांगला बॅलन्स असेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावाने चेक दिला तर काय होईल? चेक बाउन्स होणार नाही. पण तुमचा बॅलन्स नसेल तर मग काय होईल? चेक बाउन्स होईल आणि तुम्हाला 6 महिन्याची जेल. ही मानव धर्माची बँक आहे आणि या मानव धर्माच्या बँकेमध्ये तुम्हाला चांगले आचरण, चांगल्या विचाराची बॅलन्स ठेवावा लागेल, तर तुमच्या सत्कर्माचा चेक बाउन्स होणार नाही. याची खबरदारी प्रत्येक सेवकाने. आपण सगळे सेवक एकच आहोत. तुमची, माझी, कोणाची काही चूक नाही आहे याच्यामध्ये. ज्यांनी स्वतःचा धंदा उघडलेला आहे ही त्यांची चूक आहे, तुमची माझी काही चूक नाही आहे. पण आम्ही समजून नाही राहिलो. ही कृपा महान आहे. साहेबांनी सांगितलं, कृषी अधिकारी साहेबांनी, त्यांना कसे अनुभव आलेले आहेत, कारण त्याने त्या कृपेचा अनुभव जवळून घेतलेला आहे. आणि ही कृपा केव्हा संपादन करता येते? जोपर्यंत आम्ही आपल्या मनातला अहंकार बाजूला काढत नाही. पहा, रस्त्याने आम्ही चालत आहोत आणि तुमच्या पायामध्ये जोळा आहे. जोपर्यंत जोळा चांगला मऊ मऊ लागते, मस्त चालूशा लागते. पण त्या जोड्यामध्ये जर एखादा दगडाचा खडा गेला तर काय होईल? चालता येईल का? नाही चालता येणार. तो खडा काढून टाका, मस्त चालता येते. तसंच अहंकार आपल्या मनातून काढून टाका, मीपणा आपल्या मनातून काढून टाका. तुम्हाला आयुष्य जगताना फार सुंदर वाटेल. तुमने आपने गन्ना का अनुभव देखे? गन्ना, वारा शिवनी में गन्ना बोलते, आमच्याकडे ऊस म्हणतात. त्या गन्न्याला, त्या ऊसाला गाठ असते. ज्या ठिकाणी गाठ असते त्या ठिकाणी रस राहत नाही, असते का? आणि ज्या ठिकाणी गाठ राहत नाही त्या ठिकाणी गोड रस राहते. मग आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये गाठ ठेवू नका, खळा ठेवू नका. जोड्यामध्ये खळा होता तसा खळा ठेवू नका. प्लेन राहा, निरागस एकदम. तुम्ही पाप परमेश्वरी शक्ती पदोपदी तुमची मदत करते. तुम्हाला एक छोटासा अनुभव म्हणजे दृष्टांत सांगतो. एक 7 वर्षाचा मुलगा, त्या 7 वर्षाच्या मुलाच्या हृदयामध्ये छेद. साहेब, माझी वेळ झाली ना तर मला थोडंसं कळवून द्या. वेळ झाल्यावर, वेळ किती आहे हा सांगतो. तर 7 वर्षाचा मुलगा आणि त्या 7 वर्षाच्या मुलाच्या हृदयामध्ये छेद झाला. त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं.